अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेब यांनी उत्तराखंडातील हल्दानी या ठिकाणी जी सभा घेतली ती प्रचंड मोठी सभा झाली। त्या सभेमुळे काही जातीवाद्यांच्या पोटात पोटशूळ उठला आणि ती सभा झाल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी काही होम हवन करून त्या जागेचं शुद्धीकरण करण्याचा प्रयत्न केला। आज या ठिकाणी भारत देश 21व्या शतकाकडे जात असताना विशिष्ट जातीच्या व्यक्तीने त्या या सभेच्या ठिकाणी असं शुद्धीकरण करणे हा या ठिकाणी फक्त मल्लिकार्जुन खरगे साहेब यांचा अपमान नसून या देशातील जो संविधान मानणारा प्रत्येक व्यक्ती, जो वंचित आहे, दलित आहे, आदिवासी आहे, बहुजन समाजाचा आहे, ओबीसी आहे, त्याचबरोबर संविधान मानणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा हा अपमान आहे। या ठिकाणी आम्ही भर पावसात या जातीवादी सरकारचा, जे सरकार त्यांच्यावर कारवाई करत नाहीये, त्यांना अटक करत नाहीये, या सरकारचा निषेध करण्यासाठी या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ आम्ही भर पावसात निदर्शने केली। या देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सन्माननीय अध्यक्ष खासदार मल्लिकार्जुन खरगे साहेब यांच्या हल्दियानी उत्तराखंडमधील सभेनंतर जातीवाद्यांनी त्या सभास्थळाचं शुद्धीकरण केलं, तिथं होमवर्ण केलं। हा या देशाचा अपमान आहे। हा फक्त खरगेजींचा अपमान नाही आहे, तर संविधान मानणाऱ्या देशाच्या प्रत्येक व्यक्तीचा हा सन्मान आहे आणि संविधानाचा अपमान आहे। माननीय काँग्रेसच्या खासदारांनी, विरोधी पक्ष नेत्यांनी लोकसभेमध्ये आणि स्वतः खरगे साहेबांनी काल राज्यसभेमध्ये हा प्रश्न उचलला। सरकारने कोणतेही ठोस आश्वासन न देता आम्ही चौकशी करू असं नेहमीच गुडगुडीत उत्तर देऊन आपली भूमिका स्पष्ट केली। सरकार जोपर्यंत यांच्या बगलबच्च्यांवर कठोर कारवाई करत नाही आणि खरगेंजीची माफी मागत नाही, तोपर्यंत देशभरामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय हर्षवर्धनजी सपकाळ साहेब याच्या आदेशानुसार आपल्या जळगाव जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ॲडव्होकेट अविनाश भालेराव यांच्या नेतृत्वात आज काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर संविधानिक मार्गाने आंदोलन केलं। जर सरकारने माफी नाही मागितली आणि कडक कारवाई नाही केली तर हे आंदोलन आम्ही पेटवल्याशिवाय राहणार नाही। अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे आमचे अध्यक्ष तथा खासदार मल्लिकार्जुन खरगे साहेब या 21व्या शतकामध्ये ज्या पद्धतीने या मनुवाद्यांनी आणि ह्या जातीवादी काही गावगुंडांनी त्यांच्या झालेल्या सभेमध्ये नंतर शुद्धीकरण केलं, हे फार निंदनीय बाब आहे। आणि लवकरच्या काळामध्ये जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या सूचनेनुसार, तसेच जिल्ह्याचे अध्यक्ष ॲडव्होकेट अविनाश भालेराव यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही लवकरच जर यांच्यावरती कारवाई नाही झाली तर याच्या मोठ्या प्रमाणामध्ये जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने तीव्र आंदोलने छेडण्यात येणार। मी श्याम तायडे, माजी शहर जिल्हाध्यक्ष। खरगेजीचा अपमान करणाऱ्या मनुवादी सरकारचा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा, दलित विरोधी सरकारचा, दलित विरोधी सरकारचा खरगे जी तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। खरगे जी के सम्मान में जातिवादी सरकारचा मोदी शाह, मोदी शाह, मोदी शाह, राहुल गांधी तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। मोदी शाह मुर्दाबाद, मोदी शाह मुर्दाबाद, मोदी सरकारचा, मोदी सरकारचा, दलित विरोधी विचारसरणी सरकारचा, दलित विरोधी विचारसरणी असणाऱ्या सरकारचा, दलित विरोधी सरकारचं करायचं काय?